श्रीमंत लोकांची कुंडली ही सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते का? प्रश्न थोडा वेगळा आहे बघा. आपल्या आजूबाजूला भरपूर श्रीमंत लोक असतात ज्यांचं सगळं सधन असतं आणि आपण मात्र सगळे एफर्ट्स घेऊन सुद्धा आपण वन लेवल अप जात नाही. मग अशा वेळेला आपण जेव्हा कुंडलीचा अभ्यास करतो तेव्हा अशा काय गोष्टी असतात की ह्या लोकांकडे इतके पैसे आहेत किंवा ह्यांचं सगळं सधन आणि छान आहे आणि आमच्या आयुष्यात मात्र अडचणी संपत नाहीत. तर डेफिनेटली श्रीमंत लोकांची कुंडली ही पूर्णपणे वेगळी असते आणि सामान्य लोकांची कुंडली ही पूर्णपणे वेगळी असते. या दोन्हींमध्ये कर्म या गोष्टीचा समावेश आहे. 3 प्रकारचे कर्म असतात आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कर्म म्हणजे जे क्रियामान कर्म आहे, जे चालू कर्म आहे, यानुसार त्या लोकांच्या कुंडलीमध्ये फरक पडलेला असतो. काही जणांच्या कुंडलीमध्ये पूर्वजन्मातील पुण्यामुळे ते सुख उपभोगण्यासाठीच जन्माला आलेले असतात. पण इथे सुख उपभोगायला आल्यानंतर जर त्यांच्याकडनं काही चुका झाल्या किंवा काही गोष्टींमध्ये योग्य त्याप्रमाणे गेल्या नाहीत तर त्याच्यामुळे चालू स्थितीमध्ये किंवा भविष्यामध्ये ही लोक अडचणीत येण्याची शक्यता असते. आता आपण बघूया की कुंडलीमध्ये असं वेगळं काय असतं. तर डेफिनेटली जे श्रीमंत लोक आहेत त्यांची कुंडलीमध्ये जास्तीत जास्त ग्रह हे उच्चीचे असतात, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये असतात, योग्य घरामध्ये बसलेले असतात आणि सामान्यपणे ऑपरेट होणाऱ्या लोकांच्या कुंडलीमध्ये हे जे ग्रह आहेत हे पूर्वकर्मानुसार सेट झालेले असतात. म्हणजे काय तर आपलं पूर्वकर्म चुकीचं असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला अडचणी फेस करायला लागतात.